माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे यांच्याकडून पत्रकारांचा सत्कार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्पण दिनानिमित्त सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे यांच्याकडून सेलू शहरातील व तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार आज दिनांक 20 जानेवारी शनिवार रोजी करण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे, सेलू नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, अशोक कासार, राजेश धोडगावकर, ज्येष्ठ पत्रकार DV मुडे, नारायण पाटील काका, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल पाटील, व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, अशोक अंभोरे, संजय मुंडे, दिलीप डासाळकर, जयचंद खोना, रेवणाप्पा साडेगावकर, मोहम्मद इलियासभाई नवाब, मोहसिन मामू, प्रसाद खारकर, बाबासाहेब हेलसकर, सतीश आकार, नीरज लोया, संदीप वरकड, गणेश सवणे, महेश राऊत, विठ्ठल राऊत, रोहित झोल, दीपक जडे, प्रशांत भदरगेसह आदींची उपस्थिती होती। पत्रकारांच्या सहकार्यातून उतराई होण्याचा प्रयत्न, अशोक नाना काकडे यांचे प्रतिपादन। धनलक्ष्मी पतसंस्था व बळीराजा संघर्ष समितीला सेलू शहरातील पत्रकार कसलाही अपेक्षा न करता वेळोवेळी सहकार्य करतात, त्यामुळे त्यांच्या सहकार्यातून उतराई होण्यासाठी आपण त्यांच्या पतसंस्थेच्या वतीने अपघाती विमा उतरण्याचे दायित्व स्वीकारले आहे, असे प्रतिपादन परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती व धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नाना काकडे यांनी व्यक्त केले। धनलक्ष्मी पतसंस्था, व्हॉइस ऑफ मीडिया व डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सेलू शहरात आज दिनांक 20 जानेवारी शनिवार रोजी भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत पत्रकार, बँकेतील कर्मचारीसह बळीराजा संघर्ष समितीच्या सदस्यांचा कॅशलेस अपघाती विमा उतरण्याचा कार्यक्रम पतसंस्थेत घेण्यात आला। यावेळी मंचावर अशोक नाना काकडे, ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका, व्हॉइस ऑफ मीडियाचे सेलू तालुकाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, सचिव शिवाजी आकार, मोहन बोराडे, बाबासाहेब हेलसकर, किशोर कटारे, सुधाकर रोकडे, डाक विभागाचे लक्ष्मण नवघरे, नितीन शिंदे, मनमथ भिसे, पवन बारडकर, रमेश डक, रमेश माने, विजय भुजबळसह आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रास्ताविकात अशोक उफाडे व शंभू काकडे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून पत्रकारांचा अपघाती विमा उतरल्याबद्दल आभार मानले। यावेळी बोलताना लक्ष्मण नवघरे यांनी सांगितले की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराला अपघात आधार देण्याचे काम अशोक नाना काकडे यांनी केल्याबद्दल कौतुक केले। लोकप्रतिनिधी पत्रकारांचा सत्कार करतात, भेटवस्तू देतात, परंतु अपघातात अपंगत्व आल्यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम विमा पॉलिसी करते व आज पत्रकार, बँकेचे कर्मचारी तसेच बळीराजा संघर्ष समितीच्या सदस्यांचा अपघाती विमा काढून अशोक नाना काकडे यांनी विमा कवच मिळवून दिले आहे। प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये बाल संसद निवडणूक। श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत बाल संसद निवडणूक घेण्यात आली। विद्यार्थ्यांना निवडणूक कशी असते या सर्व प्रक्रियेची ओळख व्हावी, त्यानुसार उमेदवारी अर्ज, प्रचार निकाल, प्रत्यक्षमध्ये जे विद्यार्थी उमेदवार सहभागी झाले होते त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले। या निवडणूक प्रक्रियेमध्ये 135 विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून सहभाग घेतला। या निवडणुकीमध्ये वर्ग 9वी मधील अक्षरा चव्हाण ही विजयी झाली। या प्रसंगी विजयी उमेदवारांचे स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयदादा रोडगे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर यांनी केले। यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते। निवडणूक अधिकारी म्हणून काशीनाथ सोळंके यांनी काम पाहिले। विभागीय कथाकथन स्पर्धेत अमृता, प्रतीक्षा, अक्षरा, आरती विजेत्या। अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला काका हेलस आणि मानस फाउंडेशन जालना आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी 19 जानेवारी शुक्रवार रोजी सेलू येथील यशवंत विद्यालयात पार पडली। बाल गटातून जालना येथील अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालयाच्या अमृता अनिल कांबळे तर किशोर गटातून सेलू येथील नूतन कन्या प्रशालेच्या प्रतीक्षा शत्रुघ्न मोगल हिने प्रथम पारितोषिक मिळवले। साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त आयोजित या स्पर्धेचा जिल्हा फेरीत मराठवाड्यातील 382 स्पर्धकांनी सहभाग घेतला। अंतिम फेरीत 16 स्पर्धक दाखल झाले। उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यक प्राध्यापक बसवराज कोरे होते। अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे होते। मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे, रतन थटवारी यांची प्रमुख उपस्थिती होती।
विजेत्यांना संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, प्राध्यापक बसवराज कोरे, मानस फाउंडेशनचे प्रमुख डॉक्टर प्रकाश आंबेकर व प्राध्यापक प्रकाश कुरुंदकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व श्यामची आई ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले। संयोजिका कल्पना हेलसकर, डॉक्टर सुहास सदावर्ते, डॉक्टर यशवंत सोनूने, प्रकाश कुरुंदकर, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाड, संतोष लिंगायत, नंदकुमार काडे, सतीश कुलकर्णी, विलास शिंदे, अनिता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रशिक्षक म्हणून डॉक्टर जयश्री सोनेकर, महादेव आगजाळ, भगवान पावडे यांनी काम पाहिले। प्रस्तावित कल्पना दत्तात्रय हेरसकर यांनी केले। सूत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन विजय वायाड यांनी मानले। कन्याकुमारी येथे होणाऱ्या फ्लोरबॉल क्रीडा स्पर्धेसाठी 5 खेळाडूंची निवड। 17वी राष्ट्रीय सब ज्युनियर व ज्युनियर फ्लोरबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा कन्याकुमारी येथे दिनांक 25 ते 29 जानेवारी दरम्यान संपन्न होणार आहे। महाराष्ट्र राज्य संघात स्पर्धेसाठी नूतन विद्यालय सेलू येथील खेळाडू अजय नारायण चव्हाण, गौरव गजानन चाडके, ऋषिकेश कुंडलिकराव मानवतकर, करण रामदास गोरे, जीवन बाडू काजळे यांची निवड करण्यात आली। खेळाडूंना शुभेच्छा देताना मुख्याध्यापक एस व्ही पाटील, पर्यवेक्षक के के देशपांडे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश माडवे सर, क्रीडा शिक्षक संजय भूमकर, या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत, संस्था अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया, सचिव डॉक्टर व्ही के कोठेकर, उपाध्यक्ष डी के देशपांडे, राज्य सचिव रवींद्र चौथवे, पर्यवेक्षक डी डी सोनेकर, जिल्हा सचिव प्रशांत नाईक, बाडू बुधवंतसह आदींनी अभिनंदन केले। न्यू हायस्कूल केंद्रावर नवोदय परीक्षा सुरळीत। सेलू येथील न्यू हायस्कूल केंद्रावर आज दिनांक 20 जानेवारी शनिवार रोजी नवोदयची परीक्षा सुरळीत पार पडली। परीक्षा केंद्रावर एकूण 9 परीक्षा हॉल होते। 202 विद्यार्थीपैकी 191 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते। 11 विद्यार्थी या परीक्षेस अनुपस्थित होते। न्यू हायस्कूल केंद्रावरील ही नवोदयची पहिलीच परीक्षा होती। उमेश राऊत, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सेलू यांनी परीक्षेदरम्यान केंद्रास भेट दिली असता परीक्षा केंद्रात समाधान व्यक्त केले। केंद्र निरीक्षक म्हणून आंबेकर आरटी तर केंद्र अध्यक्ष म्हणून धनंजय भागवत यांनी काम पाहिले। परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शरद मगर, प्राध्यापक भाऊसाहेब निकम तर संतोष कुलकर्णी, तोटेवाड जी के, तोटेवाड एस आर, सोळंके डी एस यांनी काम पाहिले।